6 फेब्रुवारी 2026च्या कर्जमाफी संदर्भातील सुधारित शासन निर्णयामुळे एक मोठा वाद निर्माण झालेला आहे, त्याविषयी बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. 30 ऑक्टोबर 2025ला राज्य सरकारनं शेतकऱ्यांवरील कर्ज फेडण्याकरता, त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडण्याकरता दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जफेडीच्या उपाययोजनाकरता एक समिती गठीत केली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि मित्राचे चेअरमन प्रवीण परदेशी, आणि त्याच्यामध्ये इतर सचिव, प्रधान सचिव, XYZ मंडळी होती. त्यावेळेस सुद्धा एक वाद निर्माण झाला होता की ही जी समिती तुम्ही नेमली आहे, ही समिती शेतकऱ्यांवरचं कर्ज कमी करण्याकरता, त्याच्या उपाययोजना करण्याकरता आणि कर्ज फेडण्याकरता आहे. तर याच्यामध्ये एकही शेतकरी नाहीये, अभ्यासू शेतकरी नाहीये, याच्यामध्ये शेतकरी नेता नाहीये. मग तुम्ही हे सगळं कशाच्या आधारे करताय? फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आधारे. आणि दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं मला प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल, ते ज्या परीक्षा देतात त्याच्याबद्दल मनापासून आदर आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे. मात्र दुर्दैवानं म्हणावं लागतं की काही अधिकारी हे सचिव दर्जाचे असताना सुद्धा, सगळे राईट्स त्यांच्याकडे असताना सुद्धा सरकारच्या इशाऱ्यावर नाचतात, सरकारमधल्या मंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचतात किंवा त्यांच्या पुढे पुढे करतात. मात्र हे मंत्री फक्त ठराविक 5 वर्षासाठी असतात, मात्र हे अधिकारी हे आयुष्यभरासाठी असतात. मात्र तरी सुद्धा हे अधिकाऱ्यांना हे मंत्री लोक हायजॅक करून टाकतात. त्यामुळे एवढी टफ एक्झाम देऊन प्रशासकीय सेवेमध्ये हे जाऊन यांचा सामान्य माणसाला काहीही फायदा होत नाही. आता झालं असं की पहिली जी समिती होती त्या समितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी कोणीच नव्हता. तशाच प्रोसेस पुढे गेल्या, तशाच जिल्हा बँकांकडनं अपडेट घ्यायला सुरुवात झाली, तशीच राष्ट्रीयकृत बँकांकडनं अपडेट घ्यायला सुरुवात झाली, तशाच पद्धतीनं महा-IT सुद्धा पोर्टलचं स्थापन झालं. आता हे सगळं होत असताना परत एक अपडेट आली आहे की 6 फेब्रुवारी 2026चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये परत काही सचिव मंडळी ऍड करण्यात आली. त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी ऍड करण्यात आलेला नाही. ज्या माणसानं हे आंदोलन केलं, मोजरीला 5-7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं, त्या बच्चू कडूंना सुद्धा याच्यामध्ये घेतलं नाही. ज्या बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी नागपूरला इतकं मोठं आंदोलन केलं आणि त्याच्यामुळं 30 जून 2026च्या आत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हा शब्द सरकारला द्यावा लागला, त्या बच्चू कडूंना किंवा इतर कुठल्याही शेतकरी नेत्याला, कुठल्याही अभ्यासू शेती संदर्भातल्या घटकाला याच्यामध्ये घेण्यात आलेलं नाही. आता नेमकं कोणाला घेतलंय, पहिले कोण होते, आता कोण होते ते आपण जाणून घेऊ. पहिले कोण होते बघा. आता समितीचे प्रमुख प्रवीण परदेशी, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जे अध्यक्ष आहेत या समितीचे. त्याच्यानंतर सुरुवातीच्या 9 सदस्य, त्यांची मूलभूत रचना: महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहकार विभाग प्रधान सचिव, विपणन विभाग संबंधित वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अध्यक्ष किंवा प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्र प्रतिनिधी, सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था पुणे सदस्य सचिव म्हणून काम. त्यानंतर 2026च्या फेब्रुवारीमध्ये 6 तारखेला जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये हे पॅनल वाढवण्यात आलं. त्याच्यामध्ये अतिरिक्त 1, 2, 3, 4, 5 लोक अतिरिक्त ऍड करण्यात आले. तर त्याच्यामध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आहेत, त्याच्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आहेत, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विभागाचे सचिव आहेत, कृषी आयुक्त आहेत आणि महा-ITचे व्यवस्थापकीय संचालक अर्थात MD आहेत. म्हणजे मागून जे मी सांगितले, जलसंपदा विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, कृषी आयुक्त आणि महा-IT, हे 1, 2, 3, 4, 5 लोक त्यात मागणं ऍड करण्यात आलेले आहेत. आता 13 ते 14 सदस्यांची ही समिती झाली आहे. मात्र याच्यामध्ये ना शेतकरी अभ्यासक आहे, ना शेतकरी नेता आहे, ना शेतकरी आंदोलक आहे, ना कोणीही त्याच्यामध्ये नाही. एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू तरी किमान घ्यायला पाहिजे होता, तो सुद्धा घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या हाल अपेष्टा आहेत हे यांना कशा कळणार, शेतकरी कुठल्या अवस्थेमध्ये जगतो हे यांना कसं कळणार, शेतकऱ्यांचा सध्या शेतमालाला भाव मिळत नाही, त्याच्यानंतर उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय, कर्जबाजारीपणा कशामुळे वाढतोय हे जर यांना कळत नसेल तर मी नेहमी म्हणत असतो की ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात त्यांना अनवाणी पायानं शेताला पाणी देणाऱ्या शेतकरी बापाच्या व्यथा कळू शकत नाहीत. सबब हे आमच्यासाठी धोरणं आणूच शकत नाहीत, आणि आणले तरी ते आम्हाला लागू पडत नाही, त्याचा आम्हाला फायदा होत नाही. त्याच्यामुळं ही जी समिती आहे या समितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी घ्यायला हवा होता. मात्र सरकारला एकाधिकारशाही करायची सवय लागली, आपल्या तालावर सगळ्यांना नाचवायची सवय लागली, आणि सवय ही फक्त यांना फालतू जे अतिरिक्त जे बहुमत, मग ते कशाच्या माध्यमातून मिळाले ते तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा, आणि त्या बहुमताचा माज यांना त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळं हे शेतकरी असो, व्यापारी असो, कोणी असो, कोणालाही आपल्या याच्यानुसार गुंडळत आहेत. मात्र हे चांगलं नाहीये. कुणी सत्तेचा आम्रपट घेऊन आलेला नाहीये. शेतकऱ्यांवरचा अन्याय आम्ही फार काळ सहन करणार नाही, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी
चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.